नेक्स्ट मॅच बेताल स्वामी बी आणि जय महाराष्ट्र. माफी असावी अष्टविनायक आणि बेताल स्वामी बी. अष्टविनायक संघानं नाणेफेक जिंकली आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय. या मॅच मध्ये आम्हाला बंटी ढमके परवा पुण्याचा दौरा त्यांच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळाला. खूप मोठा अनुभव या व्यक्तिमत्वाच्या पाठीशी आहे. बंटी ढमके जणू काही तलवार खांद्यावर घेऊन मैदानामध्ये उतरतोय आणि सोबतीला आपल्याला बॅट्समन पाहायला मिळेल. प्रसाद दोन्ही संघाचे 12वे प्रतिनिधी. आपल्या संघाचे एक प्रतिनिधी या ठिकाणी पाठवून द्यायचा आहे कारण मॅच खूप चांगली आहे. आपली नावं या ठिकाणी कळणं आमच्यासाठी खूप गरजेचं असेल. सलामीची जोडी पाहायला मिळेल. बंटी ढमके स्ट्रायकिंग एंडवर नॉन स्ट्राईक एंडवर प्रसाद. अष्टविनायक आणि बेताल स्वामी बी या दोन संघाच्या दरम्यान ही लढत असेल. खूप चांगल्या मॅचेस या ठिकाणी पाहायला मिळतील कारण नगरपंचायतचे सर्व खेळाडू आम्हाला आजच्या दिवसामध्ये खेळताना आणि निश्चितच आपला ब्रँड क्रिकेटचा क्लास दाखवताना पाहायला मिळतील. अंपायर सिग्नल यस मॅच स्टार्ट. वैयक्तिक सांघिक पहिलं षटक गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. सुरेश यावेळेस ओव्हर पिच बॉल पहिला चेंडू फेकला परंतु अवे फ्रॉम द बॉडी शरीराच्या थोडा बाहेर होता. बॅट आडवी केली बंटी ढमके यांच्या माध्यमातून. परवा कल्पेश जाधव यांच्या समवेत पुण्याचा दौरा. कारण बंटी ढमकेने खूप चांगले खेळाडू बघितलेले आहेत. नजरेमध्ये भरले आहेत. क्रिकेट खूप निरीक्षण केलंय आणि याच निरीक्षणातून जवळपास क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न बंटी ढमके यांच्या माध्यमातून या मॅच मध्ये पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंगवर असेल प्रसाद. स्ट्राईक रोटेट केली गेली. डान्सिंग ऑन द ट्रॅक पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला परंतु बॅट आणि बॉलचं कोणत्याही प्रकारचं कनेक्शन झालं नाही. चांगली मॅच या ठिकाणी पाहायला मिळते. बंटी ढमके आणि प्रसाद सलामीची जोडी आम्हाला पाहायला मिळेल. बेताल स्वामी बी संघाच्या माध्यमातून सुरेश चांगली गोलंदाजी करतोय कारण पहिलं षटक जर मित्रांनो आपण बघितलं तर मॅन्डेटरी पॉवर प्ले कंपल्सरी स्लॉग ओव्हरचं षटक. 4 षटकांचा सामना असेल. पहिलं षटक सर्कलचं असेल आणि या सर्कलच्या षटकामध्ये बॅट्समनला संधी परंतु ही संधी गमावताना पाहायला मिळतोय. प्रसाद एज लागली गेली स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. सुरेश कोणत्याही प्रकारची चुकी करत नाही. चांगला झेल पकडलाय आणि यावेळेस मात्र बेताल स्वामी 20 संघाला लागलेले पहिले विकेट्स पहिली पडझण आणि यावेळेस मात्र पहिला झटका लागतो बेताल स्वामी संघाला. प्रसादच्या रूपानं नवीन बॅट्समन मैदानात दाखल होईल. सुमित न्यू बॅट्समन एंटायर. सुरुवात खूप चांगली पाहायला मिळते आम्हाला अष्टविनायक संघाच्या गोलंदाजीच्या माध्यमातून कारण पहिले षटक मार्गस्थ आहे आणि एक महत्त्वपूर्ण विकेट्स. प्रसाद न्यू बॅट्समन आम्हाला पाहायला मिळेल. सुमित परंतु स्ट्रायकिंग एंडवर हो बॅकफुटवर येऊन कट करण्याचा प्रयत्न केला गेला. मिडाला व्यवस्थित करू शकले नाही. एज लागली गेली आणि पुन्हा एकदा डिक्लेअर झोनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. एकच सिंगल संघाच्या खात्यामध्ये पुन्हा एकदा लिखित केली जाईल. एक ने धावसंख्या पुढे चालली आहे. 4 धावा स्कोरबोर्डवर 2 धावा पाहायला मिळतील धावफलकावर. एक महत्त्वपूर्ण विकेट प्रसादची पाहायला मिळाली. तदनंतर मात्र नवीन बॅट्समन मैदानात दाखल झाला. बॅट्समन सुमित यावेळेस शॉट ऑफ गुड लेन बॅकफुटवर येऊन खूप चांगला फटका. यावेळेस सजवला चेंडू निघून जाईल डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. बेताल स्वामी 20 संघाच्या खात्यामध्ये लागलेला हा पहिला चौकार सुमितच्या बॅटमधनं. नक्कीच धर्मवीर चषक आपल्या डोळ्यासमोर येऊन थांबलंय आणि या धर्मवीर चषकामध्ये आम्ही गेल्या वर्षी सुमित ढेकळेला बघितलं. त्याच्या आदल्या वर्षी मधुकर धुळे नावाचा खेळाडू या ठिकाणी पाहिला. केतन म्हात्रे केजू मुंडे असे चांगले खेळाडू मुंबई असेल नाशिक असेल खूप चांगले खेळाडू आम्हाला धर्मवीर चषकामध्ये पाहायला मिळतात. चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं. स्लोअर वनचा पुन्हा एकदा मारा होतोय गोलंदाजाच्या माध्यमातून. षटक संपलं. चांगली बॉलिंग या ठिकाणी पाहायला मिळाली. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बेताल स्वामी बी संघाची धावसंख्या स्कोरबोर्डवर पाहायला मिळेल. एक महत्त्वपूर्ण विकेट्स आणि केवळ 3 धावा. माफ करा 6 धावा. एक चौकार तर आला पहिल्या षटकामध्ये परंतु जेमतेम धावसंख्या पाहायला मिळते. मोठे फटके मारण्याची संधी गोलंदाज सुरेशने मात्र यावेळेस दिली नाही. पहिलं षटक संपलं. धावा पाहायला मिळतील केवळ 6. एका व्यक्तिमत्वाचं या ठिकाणी आगमन झालंय. अर्थातच
सन्माननीय आनंदजी अधिकारी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. थँक्यू सो मच. व्यवस्थापन समिती आणि या क्रिकेटच्या सत्राच्या माध्यमातून आपलं शब्दसुमनाने सहर्ष स्वागत आनंदजी अधिकारी साहेब. जीवनाच्या प्रवाहामध्ये वरद असतं ज्याला गॉडफादर नावाची गोष्ट असावी लागते. निश्चितच हाच गॉडफादर साईस्फोट शहापूर संघाला सातत्याने वरद असतं ठरला गेला. म्हणून की काय, साईस्फोट शहापूर संघाचा दबदबा, दरारा, धाक आणि सातत्याने विजय हा होत असतो. याचं कारण पाठीवरती हात ठेवून लढ मारणारे हात सन्माननीय आनंदजी अधिकारी साहेब यांचे सातत्याने आम्हाला पाहायला मिळतील. एका बाजूला सन्माननीय विजयभाई भगत साहेब, एका बाजूला आनंदजी अधिकारी साहेब. थँक्यू सो मच. आपण मॅचकडे वळूया. पहिले षटक संपले, 6 धावा आहेत स्कोर बरोबर. दुसऱ्या षटकाची जबाबदारी गोलंदाजी मार्कवर, गोलंदाज तयार. हर्षवर्धन हे नाव आहे ना, ते घेतल्यानंतर आनंद होतो. हर्षवर्धन खूप चांगलं नाव. आजकाल अशी नावं आम्हाला ऐकायला मिळत नाही, पाहायला मिळत नाही. आणि आजकाल मुलांची नावं अशी काय ठेवली जातात की आमच्या म्हाताऱ्या माणसांना ते नाव सुद्धा घेता येत नाही. हर्षवर्धन खूप चांगलं नाव आहे. राईट अमोर दी विकेट. यावेळेस ओव्हरपिच बॉल झाला होता परंतु चेंडू निघून जाईल. नरेश विशाल मोरगे डीपमध्ये क्षेत्ररक्षण करत होता परंतु चेंडूपर्यंत पोहोचू शकला नाही. परिणामी चौकार आला. एक चांगली बॅटिंग, एक चांगली सन्मानजनक धावसंख्या सजवताना, परंतु बंटी ढमके जवळपास या व्यक्ती महत्वाचं चरित्र जर लिहायला घेतलं तर प्रवास वर्णन पहिल्यांदा लिहावं लागेल. भारत देशातून आखाती देशांचे दौरे, केसरीपासून तर विनावड पर्यंतचा प्रवास या व्यक्तिमत्वाने केला आहे. कधी कधी आम्ही चर्चा करत असताना विनाबड मधील अनेक सदस्यांना ज्या वेळा विचारतो त्यावेळेला बंटी ढमके द ब्रँड ऑफ विनाबड अशी सातत्याने ओळख करून देतात. यावेळी चेंडू पडल्यानंतर चेंडू बाउन्स झाला नाही, स्टंपच्या खालोखाल राहिला. आउट ऑफ द ऑफ स्टंप्स थोडा बाहेर येताना पाहिला. यावेळेस निर्धाव चेंडू. चांगली बॉलिंग हर्षवर्धनच्या माध्यमातून पाहायला मिळते. बी पॉझिटिव्ह, बी एव्हरग्रीन सातत्याने. यावेळेस मात्र बॅकफुटला आहे या दुसऱ्या षटकामध्ये वेताल स्वामी बी. पूर्णपणे 2 चेंडू लगातार 3 चेंडू डॉट बॉल. षटक संपलं आणि या 2 षटकाच्या समाप्तीनंतर वेताल स्वामी बी संघाची धावसंख्या फक्त आणि फक्त 11 धावा. 11 रन, लॉस ऑफ 1 विकेट. वेताल स्वामी बी. या बी ला जर पुढे आणायचं असेल तर मात्र बी पॉझिटिव्ह थोडीशी कॉन्फिडन्स लेवल या बॅट्समनला वाढवावी लागेल. तेव्हा मात्र एक सन्मानजनक धावसंख्या पुढे उभी राहील. कारण सेकंड इनिंग्समध्ये अष्टविनायक आपली वाट बघेल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज विशाल मोरगे, मॅन फ्रॉम फोपोडी. 2017-18चा धर्मवीर चषक या बॅट्समननं गाजवलं होतं आणि आम्ही खेळताना त्याला बघितलं होतं. हाच खेळाडू आज गोलंदाजी मार्कवर तयार होईल. गोलंदाज विशाल मोरगे. खूप चांगल्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळतील. खूप सारख्या क्रिकेटचे टुर्नामेंट, क्रिकेटचे सत्र आम्हाला अनुभवता येतील. हे टुर्नामेंट संपल्यानंतर देशाचे पाईक छत्रपती शिवाजीराजे त्यांना वंदन करून छत्रपती शिवाजी महाराज चषकाचं आयोजन. धावसंख्या पाहायला मिळेल फक्त आणि फक्त 11 धावा. 11 जानेवारी ते 17 जानेवारी या दिवसांमध्ये सन्माननीय निलेजी पाटोळे साहेब यांच्या नेतृत्वातून छत्रपती शिवाजी महाराज चषकाचं आयोजन याच मैदानावर केलेलं आहे. खूप चांगल्या क्रिकेटच्या आयोजन या ठिकाणी होत असतात. आणि तदनंतर मात्र शहापूर तालुक्याची भूषणावळ, मान सन्मान अभिमान म्हणजे धर्मवीर चषक. यावेळेस लेंथ बॉल, बॅट पोचली शेवटच्या मोमेंटला, तोंड उघडलं गेलं, चेंडू निघून जाईल लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. बंटी ढमके कमी वेळा मैदानावर खेळताना दिसतो परंतु ज्या वेळा खेळताना दिसतो त्यावेळी मात्र खरंच खेळताना दिसतो. बंटी ढमके. यावेळेस स्लोअर वन, पुन्हा एकदा लेग ब्रेक. यावेळेस चेंडू पाहायला मिळाला. ऑस्ट्रेलियन बॉलर्स शेन वॉर्न इज द वन ऑफ द बेस्ट लेग ब्रेकर इन द क्रिकेट हिस्ट्री. आम्ही ज्याची ओळख करून देऊ. लेग ब्रेक बॉल टाकणारा एक खेळाडू आहे शेन वॉर्न.
आणि नक्कीच ऑस्ट्रेलिया या देशाला मान सन्मान अभिमान त्या खेळाडूने उंचावलेला आहे. असे चांगले चांगले गोलंदाज पाहायला मिळतील. अनिल कुंबलेचं उदाहरण आमच्या समोर आहे. लेग ब्रेक बॉलर्स टेनिस क्रिकेट जगतामध्ये पेस तेज तर्राज गोलंदाज जयदीप भोंडिवले लेग ब्रेक बॉल ऑन कटर बॉल यावेळेस त्याच्या माध्यमातून सातत्याने पाहायला मिळतात. खूप चांगले गोलंदाज आम्हाला टेनिस क्रिकेट जगताने दिलेले आहेत. त्याचबरोबर हेमंत सोकांडे सुद्धा लेग ब्रेक बॉल फेकून देतो, खूप चांगली गोलंदाजी करतो. आणि विवेक शेलार ही अनेक नावं आम्हाला टेनिस क्रिकेट जगतामध्ये पाहायला मिळतात. याचं कारण टेनिस क्रिकेट जगताला एवढी प्रसिद्धी येईल असं वाटलं नव्हतं आणि याच प्रसिद्धीच्या झोतामध्ये आपल्या कौशल्याचा सातत्याने विकास करत असताना अनेक गोलंदाज अनेक बॅट्समन आम्हाला पाहायला मिळतात. ऑलराऊंडरच्या भूमिका घेणारे अनेक खेळाडू आम्हाला क्रिकेटच्या मैदानामध्ये पाहायला मिळतात आणि आज मात्र ऑलराऊंडर्स गोलंदाज आम्हाला पाहायला मिळतोय विशाल मोरगे. यावेळेस स्टँड अँड डिस्पॅच चेंडू बराच वेळ हवेमध्ये निघून जाईल, आउट ऑफ द पार्क. बिग हिट, ह्यूज सिक्सर पाहायला मिळाला. षटकार, 6 धाबा. धाव संख्या थोडी मंदावली होती, तिचा वेग वाढवण्याचं काम बॅट्समन सुमित यावेळेस करताना दिसतोय. ना कद बडा ना पद बडा, मुसीबतों में जो खडा वही सबसे बडा. यापूर्वी आमच्यासाठी कोणी काय केलं हे आम्ही लक्षात ठेवू, पण क्रुशल मोमेंट असेल त्यावेळा तुम्ही आमच्यासाठी करा, आम्ही तुम्हाला सातत्याने मनामध्ये स्थान देऊ. बॅकफुटवर येऊन स्क्वेअर कट पाहायला मिळाला. परिणामी 1 धाव. डीपमध्ये क्षेत्ररक्षक कव्हर स्वीपरला पाहायला मिळतो. 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु थांबावं लागलं बंटी ढमकेला, कारण सलामीला आलाय फलंदाज. बॅटिंग चांगली पाहायला मिळाली आणि त्याला मात्र साथ मिळते बॅट्समन सुमितची. प्रसाद लवकरच बाद झाला, 2 चेंडू खेळला. याला डक विकेट म्हणावी लागेल. डक, गोल्डन डक अँड डायनामिक डक, 3 प्रकारच्या विकेट्स आम्हाला क्रिकेटमध्ये सातत्याने पाहायला मिळतात. यावेळेस शॉट ऑफ गुड लेंथ, चेंडू पडल्यानंतर थोडा आतमध्ये येताना दिसला, बॅट आडवी केली. मिड विकेटला डीपमध्ये क्षेत्ररक्षक वेगाने येईल अलॉंग दी कार्पेट. फटका चांगला होता, परंतु एकच सिंगल. षटक संपलं, स्ट्राईक असेल प्रसादकडे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर, माफ करा सुमित आहे, 3 षटक संपलं. स्कोर बोर्डवर धावा पाहायला मिळतील 29 रन्स. पहिल्या षटकाचा विचार केला 6 धावा आणि दुसऱ्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 5 धावा. एकंदरीत 11 धावा आणि विशालला मात्र थोडासा मार खावा लागला. कलात्मक बॉलिंग पाहायला मिळाली नाही, टप्पा अचूक भेटला नाही, लेंथ परफेक्ट पाहायला मिळाली नाही, लाईन थोडी चुकली गेली आणि फटके खाल्ले गेले. या षटकामध्ये तब्बल 18 धावा. एकंदरीत 29 धावा स्कोरबोर्डवर. शेवटचं षटक मार्गस्थ यावेळेस पाहायला मिळेल. गोलंदाज हर्षवर्धन. हर्षवर्धन दुसरं षटक हाताळलं होतं, केवळ 5 धावा खर्च केल्या होत्या. विकेट नव्हती त्या षटकामध्ये, परंतु चांगली बॉलिंग. हर्षवर्धन, लाईन चुकली, आउट ऑफ द लेग स्टम्प्स. यावेळेस वाईट बॉल पाहायला मिळतोय. हर्षवर्धनकडे क्वालिटी आहे, चांगला अचूक टप्पा आहे, कारण त्याने दाखवलं दुसऱ्या षटकामध्ये, यस आय कॅन डू इट, मी करू शकतो. मित्रांनो, उडत्या पाखरांना परतीची तमान असावी, नजरेत सदा नवी दिशा असावी. घरट्याचं काय आहे, बांधता येईल कधीही, परंतु क्षितिजाच्याही पलीकडे झेप घेण्याची जिद्द मनात असावी. यावेळेस या मॅचच्या गर्भात काय दडलंय, 2 धावा तर आल्या. चांगली बॅटिंग होताना यावेळेस पाहायला मिळते सुमितच्या माध्यमातून, कारण पहिलं षटक आणि दुसरं षटक केवळ 11 धावा, त्यानंतर मात्र तिसऱ्या षटकामध्ये तब्बल 18 धावा आणि पुन्हा एकदा हर्षवर्धन आला. पहिला चेंडू वाईट, दुसऱ्या चेंडूवर 2 धावा. ज्या धावसंख्या थांबल्या होत्या त्या धावसंख्या यावेळेस मात्र पटापट येताना दिसत आहेत. धावसंख्येची गती थोडी वाढली आहे, कारण आमचे नरेश ढोमे जे पुण्याचे समालोचक आहेत ते सातत्याने म्हणतात की क्रिकेटला शाप आहे भरती ओहोटीचा, कारण क्रिकेटवर विश्वास ठेवणं कठीण झालंय. कधी काय होईल क्रिकेटमध्ये हे मित्रांनो आम्हाला कधीच सांगता येत नाही. नवीन आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगेन, सामना चालू आहे. वेताळ स्वामी बी आणि अष्टविनायक नगरपंचायतच्या मॅचेस आज खेळवल्या जातील. आजच्या दिवसातील ही दुसरी मॅच आहे. प्रथम बॅटिंग करतो वेताळ स्वामी बी संघ. जवळपास 4थं षटक मार्गस्थ आहे. गोलंदाजी मार्कावर असेल हर्षवर्धन. बॅटिंग करतो स्ट्रायकिंग एंडवर बंटी ढमके, नॉन स्ट्राइक एंडवर सुमित. आणि आतापर्यंत वेताळ स्वामी बी संघाची धावसंख्या स्कोर बोर्डवर पाहायला मिळते 33. एक हलकी सुरुवात पाहायला मिळाली, परंतु मित्रांनो आम्हाला कासवाची गोष्ट माहिती आहे. एकदा कासव निघालं, थांबलं नाही, न थकता न हारता
न थांबता जी माणसं प्रयत्न करतात ती यशस्वी होतात. आणि यावेळेस मात्र जर आपण चुकी केली तर चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल. नजर हटी दुर्घटना घटी. यावेळेस मात्र नजर रोखून होता खेळाडू डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला, परंतु चेंडू हाताला ब्रश करून निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार आला. षटकातील अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक. चौथं षटक मार्गस्थ आहे. आता मात्र धावांची मोहर लागली गेली. बंटी ढमके याच्या बॅट मधनं 4 धावा आल्या. चौकार आलाय. वाटलं नव्हतं बंटी एवढा चांगला क्रिकेट खेळत असेल. हो हो, बॅकफुट वर येऊन पुन्हा आडव्या बॅटने मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु सातत्याने फ्रंट फुटवर कसं यावं, कारण आम्हाला आठवेल भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर. अप्पर कट इज द सिग्नेचर शॉट ऑफ सचिन रमेश तेंडुलकर. फ्रंट फुटवर येऊन कसं खेळावं हे दाखवलंय. आता मात्र बॅकफुटवर येऊन डिफेन्स केलाय. बचावात्मक प्रतिक्रिया या चेंडूवर पाहायला मिळाली. खेळपट्टीवर चेंडू राहिला. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण झालं. कोणत्याही प्रकारची धाव नाही. थंड वातावरण, कारण हिवाळ्याचे दिवस आणि याच हिवाळ्याचे दिवस आम्हाला हवे असतात. याच हिवाळ्याच्या दिवसामध्ये आपण क्रिकेटचा आनंद घेतात. तमाम क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत असेल, मनपूर्वक आभार असेल. कारण म्हटलं जातं मित्रांनो, प्रेक्षक म्हणजे कोणत्याही स्पर्धेचा मानबिंदू. ज्या ठिकाणी गर्दी जास्त असलेली असते ना, त्या ठिकाणी गर्दीचं कारण अनेक माणसं विचारतात. म्हणून म्हटलं जातं मित्रांनो, गर्दीचा हिस्सा बनण्यापेक्षा गर्दीचं कारण बना. म्हणून की काय, आम्हाला अनेक नेत्यांच्या सभेला खूप मोठी गर्दी पाहायला मिळते, परंतु समाजसेवक ज्या ज्या वेळेला येतात त्यावेळेला मात्र गर्दीची ट्रॅफिक आम्हाला पाहायला मिळते. म्हणून गर्दीचा हिस्सा बनण्यापेक्षा गर्दीचं कारण बना. सन्माननीय निलेजी पाटोळे साहेब यांचं आगमन व्यासपीठावर आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळेल. थँक्यू सो मच निलेजी पाटोळे साहेब, आपण आलात. व्यवस्थापन समिती आणि आयोजकांच्या वतीनं सहर्ष स्वागत, मनपूर्वक आभार. निश्चितच ज्या ज्या वेळेला एक एक व्यक्तिमत्व या क्रिकेटच्या मैदानावर, क्रिकेटच्या मैदानाच्या बाहेर आणि व्यासपीठावर असतात ना, त्यावेळेला मात्र क्रिकेट खेळण्यासाठी, समालोचन करण्यासाठी आणि क्रिकेट सजत असताना खूप चांगली मजा येते. नक्कीच यावेळेस 2 धावांची पेनल्टी असेल. डिसिजन द्यायचा आहे, कारण एकदा का पेनच्या साह्याने जर आम्ही लिहिलं तर कमी करणार नाही. बेताल स्वामी बी संघ संघर्ष करतोय आणि याच संघर्षातून मार्ग काढतोय बंटी. हो हो, ओव्हरपिच बॉल खडे खेळे खेळण्याचा प्रयत्न केला बंटी ढमकेच्या माध्यमातून, परंतु यावेळेस बॅट आणि बॉलचं कोणत्याही प्रकारचं कनेक्शन नाही. निर्धाव चेंडू, चांगली बॉलिंग या ठिकाणी पाहायला मिळते. पेस आहे या गोलंदाजाकडे. अचूक टप्पा आहे. वाईड यॉर्कर यावेळेस फेकला जातोय. क्रिकेटचं क्षेपणास्त्र, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र, क्रिकेटचं युद्ध. ज्या ज्या वेळा युद्धामध्ये अव्वल दर्जाची क्षेपणास्त्र काढली जातात ना, त्या वेळा मात्र प्रतिस्पर्धी असणारी व्यक्तिमत्व सातत्याने घाबरली जातात. आणि यावेळेस मात्र क्षेपणास्त्र काढतोय गोलंदाज. अचूक टप्पा, लाईन लाईन परफेक्ट. वैभव गोलंदाजी मार्कवर तयार. 2 चेंडू खूप चांगल्या पद्धतीने हाताळले वैभवने. चांगली बॉलिंग या ठिकाणी पाहायला मिळते. क्या बात आहे. फटका तर सजवलाय. एलिव्हेशन, नो डिस्टन्स. आणि यावेळेस मात्र चेंडू हातातनं निसटला, जमिनीवर आदळला, झेल मात्र सुटला. प्रयत्नांची पराकाष्ठा केल्यानंतर जर नशीब आपल्या सोबत नसतील तर मात्र यश संपादित होत नसतं. प्रयत्न होता, नशिबामध्ये ही झेल नव्हती. चेंडू निसटला, हातातून पडला जमिनीवर. 2 धावा संघाच्या खात्यामध्ये पुन्हा एकदा येतील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. बंटी ढमके. हाफ ट्रॅकर बॉल. यावेळेस ऑन साइड फटका पाहायला मिळतोय. डीप मध्ये मिड विकेटला जाईल. पुल करण्याचा प्रयत्न, परंतु परफेक्ट पॉवरफुल पाहायला मिळाला नाही. मिडल अप व्यवस्थित करू शकले नाही बॅट्समन बंटी ढमके, परंतु गोलंदाजाचं कौतुक केलं जाईल. सुमित विचार करत असेल मला खूप धावावं लागतंय. नक्कीच धावांची भूक आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. इनसाइड आउटच्या माध्यमातून फटका सजवला. चेंडू निघून जाईल गॅप मधून बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅट्समन बंटीच्या बॅट मधून आलेला ब्रँडेड क्वालिटीचा चौकार. नक्कीच 2 दिवसामध्ये कल्पेश जाधवचा सहवास या बॅट्समनला लागलाय आणि मला वाटतंय कान मंत्र 2 दिवसामध्ये घेऊन त्याच कान मंत्रांचा सातत्याने आपल्या बॅटिंग मध्ये पुरेपूर वापर करताना बंटी ढमके.
धावा पाहायला मिळतील 49 रन्स, 5वं षटक मार्गस्थ. यावेळेस पुन्हा एकदा टॉपेज लागते, चेंडू निघून जाईल डिक्लेअर झोन मध्ये. चांगली बॅटिंग बंटीच्या माध्यमातून पाहायला मिळाली. षटक संपलं, पहिली इनिंग संपली, पहिला डाव या ठिकाणी घोषित झालाय. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर वेताळ स्वामी बी संघाची धावसंख्या आहे ती 1 बाद 50 धावा. चांगली बॅटिंग, गुड बॅटिंग बंटी. नक्कीच विना वडमधून जर आपल्याला कधी वेळ मिळाला तर मात्र आपण क्रिकेट चांगल्या पद्धतीने खेळाल हे आपण दाखवलं. गुड बॅटिंग बंटी. 50 धावा आणि 51 धावांची गरज. वेताळ स्वामी बी संघाची बॅटिंग आपण बघितली. 50 धावा स्कोर बरोबर 51 धावांची गरज असेल ती अष्टविनायक संघाला. नाण्याची पहिली बाजू आपण बघितली, चमकली, परंतु नाण्याची दुसरी बाजू अजून यायची बाकी आहे. मॅचचा पूर्वार्ध बघितला, मॅचचा उत्तरार्ध अजून बाकी आहे आणि याच उत्तरार्धामध्ये चांगली बॅटिंग जर झाली तर निश्चितच या मॅच मध्ये पुन्हा एकदा जिवंतपणा येईल यात शंका नाही. खूप चांगली मॅच, खूप चांगलं क्रिकेटचं सत्र. जणू काही आमच्या मनाला एक हृदयस्पर्शी भावनांचा कळवळ उठावा असा अनुभव या ठिकाणी होताना दिसतोय. जेवढी मजा आम्हाला एखाद्या समुद्राच्या किनाऱ्यावर येत नाही तेवढी मजा आम्हाला मॅच बघण्यासाठी येते. हे आम्हाला प्रेक्षकांच्या चेहऱ्यावरून पाहायला मिळतंय. नाम नाही ब्रँड आहे बॉस. जयेश थोरात बॅटिंग साठी जाईल आणि सोबतीला असेल विशाल मोरगे. दोनही खेळाडू अतिशय क्वालिटीचे खेळाडू आहेत. दोन्ही खेळाडूंमध्ये क्षमता आहे मॅच जिंकवण्याची, परंतु आपण बॅटिंग बघितली, जलवा दाखवला, बॅटिंग मध्ये दमखम पाहायला मिळालं आणि हाच दमखम जर गोलंदाजीमध्ये पाहायला मिळाला तर मात्र वेताळ स्वामी बी संघ बी पॉझिटिव्ह मास्टर माइंड बॉलिंग झाली तर मात्र विजयाच्या दिशेकडे आगेकूच करतील. मॅचला सुरुवात होईल यात कोणत्याही प्रकारची शंका नाही. दोन सलामीचे बॅट्समन मैदानाकडे जाताना सलामीवीर पॉझिटिव्ह ॲटिट्यूडने आपल्या मनामधील आत्मबल वाढवत जाताना खेळपट्टीकडे जाताना विशाल मोरगे आणि जयेश थोरात. नेक्स्ट मॅच गणेशवाडी आणि जय महाराष्ट्र. गणेशवाडी आणि जय महाराष्ट्र. आज मात्र ज्या खेळाडूला बघण्यासाठी आम्ही डोळखामवरून प्रवास करून येतो तो खेळाडू आम्हाला खेळताना दिसेल. द ब्रँड ऑफ शहापूर तालुका अक्षय अधिकारी. एक एक खेळाडू आमच्या नजरेमध्ये भरल्यानंतर आम्हाला सुद्धा त्यांची चर्चा सातत्याने करावीची वाटते. सूरज विशेचा चेहरा सुद्धा मैदानावर चमकताना दिसतोय. थँक्यू, वेलकम यार. तमाम क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत करूया आपण मॅच कडे जाऊया. वेताळ स्वामी चषक 2020-21 50 धावा धावफलकावर लागल्या. प्रथम बॅटिंग करताना वेताळ स्वामी बी संघ. आता मात्र अष्टविनायक संघाला 51 धावांची गरज. ही गरज पूर्ण करण्यासाठी सलामीची जोडी पाहायला मिळेल जयेश थोरात आणि सोबतीला विशाल मोरगे. 51 धावा. 51 धावा म्हणजे जवळपास एक माफक स्कोर असेल, कारण 5 षटक समोर असतील आणि या 5 षटकामध्ये 51 धावा म्हणजे जेमतेम स्कोर असेल. बघूया या मॅच मध्ये काय होत आहे. चला तर सर्व क्रिकेट रसिकांना पुन्हा एकदा मॅच कडे घेऊन जाईल आणि या मॅचला यावेळेस आपण सुरुवात करतोय. लेट्स प्ले. भरारीसाठी शोधावं रोज नवा आकाश, कर्तव्यासाठी तोडावे भावनांचे पाश. कितीही समस्या आल्या तरी ध्येय राहील अभंग, अपयशाला रोज हिनवत यशाला जिंकत जावं, यशाला जिंकत जावं.
मॅचला सुरुवात. लेट्स प्ले. अंपायर सिग्नल, ग्रीन सिग्नल, मॅच स्टार्ट, गेम इज ऑन. बॅट्समन ऑन स्ट्राईक वर आपण बघाल. स्ट्रायकिंग एंडवर जयेश थोरात, नॉन स्ट्राईक एंडवर विशाल मोरगे. मॅचला सुरुवात. 51 धावांची गरज. सकाळचे ठीक 11:54 झाल्यात. पहिला चेंडू पडला जाईल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पाहायला मिळेल. कोण आहे? गौरव. पहिलाच बॉल. यावेळेस हलकीसी कट करण्याचा प्रयत्न केला जयेश थोरात. पहिल्या चेंडूवर बाद. जल्लोष, आनंदाचं वातावरण, उत्साह आणि आपण केलेल्या विजयाचा यावेळेस शंखनाद घुमवताना पहिल्या चेंडूवर रणशिंग फुंकले गेले. पिच बॉल होता. जयेश थोरातच्या नजरेमध्ये चेंडू भरला नाही. बॅट जर पुल केली असती, पुल शॉटने परफेक्ट पॉवरफुल षटकार पाहायला मिळाला असता. याचं कारण आहे 10x बॉल आहे. बॅटवर जर आदळला तर मैदानाच्या बाहेर जातो. पहिल्या चेंडूवर जयेश थोरात डक विकेट. कोणत्याही प्रकारची कामगिरी न करता 0 धावांवर बाद झालेला बॅट्समन जयेश थोरात. पहिल्या चेंडूवर विकेट्स. खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते गौरवच्या माध्यमातून. अचूक टप्पा होता, परंतु टप्पा जर बघितला तर जवळपास गुड लेनच्या थोडा पुढे पडला. पिच बॉलचं रूपांतर यावेळेस धारण केलं होतं बॉलने, परंतु मिडल अप सुद्धा करू शकले होते. मिड ऑफला चांगल्या प्रकारे जेल पकडला गेला 30 यार्ड सर्कलमध्ये. जवळपास 51 धावा बनवायच्या आहेत अष्टविनायक संघाला. आणि यावेळेस निघून जातोय चेंडू मैदानाच्या बाहेर. डीप फाईन लेग, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग गॅप मधून चेंडू निघून गेला. प्रवास केला चेंडूनं मैदानाच्या बाहेर. आलेला हा चौकार. निश्चितच आपण जर सरासरीचा विचार केला मित्रांनो तर प्रत्येक षटकामध्ये 10 धावांची गरज असेल, कारण 51 धावा 5 षटकामध्ये बनवायच्या आहेत अष्टविनायक संघाला. निश्चितच 51 धावांचा पाठलाग करण्यासाठी थोडी उद्दिष्टे समोर ठेवावी लागतील. जास्त जोखीम पत्करावी लागणार नाही. क्रिकेटची व्याख्या आणि क्रिकेटचा सन्मान या ठिकाणी करावा लागेल. अच्छी गेंदों का सन्मान, बुरी गेंदों का अपमान हे करावं लागेल. यावेळेस बाल बाल बचे बॅट्समन. रन्स दिल्या जाणार नाही, परंतु लेग बिफोर विकेट असते. अंपायरने जरी नॉट आउट दिला असता तरी DRS डिसिजन रिव्ह्यू सिस्टम मध्ये यावेळेस बॅट्समन नक्कीच आउट झाला असता, परंतु DRS नाही आणि लेग बिफोर विकेट ही सुद्धा दिली जाणार नाही. हे बॅट्समन साठी संधी आहे, म्हणून आपण फ्रंट फुटवर येऊन खेळणं यासाठी मात्र संधीचं आणि सोनं करण्याची वेळ असेल या बेतास्वामी चषकातून. क्या बात आहे, क्या बात आहे. खऱ्या अर्थानं युट्यूबच्या माध्यमातून अनेक क्रिकेटर जर ही गोलंदाजी बघत असतील तर निश्चितच कमेंट्स चालू असतील तर चांगल्या पद्धतीच्या पॉझिटिव्ह कमेंट्स या गोलंदाजासाठी येतील यात शंका नाही. मास्टर माइंड बॉलिंग याला म्हणतात. कॉन्फिडन्स लेवल वाढलेली आहे आणि याच वाढलेल्या लेवलच्या कॉन्फिडन्सने गोलंदाजी करतोय गोलंदाज गौरव. आपण बॉडी लँग्वेज बघितली गौरवची तर नक्कीच आम्हाला मेघराज सारखी पाहायला मिळते. अचूक टप्पा आहे. जर आपल्याकडे अचूक टप्पा असेल ना मित्रांनो तर जगाच्या कोणत्याही मैदानावर तुम्ही जा, जग तुम्हाला सलाम करेल. याचं कारण आहे तुम्ही गतिमान नसाल तर अचूक टप्प्याचा असा, म्हणून की काय शोएब अख्तरचं नाव कमी पडलंय आणि मेघराजचं नाव पुढे आलंय. यावेळेस शॉट ऑफ गुडलेनचा चेंडू बुडवलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक येईल, फंबलिंग होते. यावेळेस नो मॅच लाईन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला, चेंडू निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. जजमेंट चुकली केली, चौकार आला. मला वाटतं डीप मध्ये लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक होता, वेगाने पोहोचला असता चेंडू पर्यंत, परंतु प्रयत्न कमी पडले. कुछ किए बिना जय जयकार नहीं होती, चैन की नींद त्यागो तुम, संघर्ष का मैदान मत तोड़ भागो तुम, लहरों से डरकर नौका पार नहीं होते और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. मित्रांनो, दुधामध्ये तूप आहे, सहजासहजी भेटणार नाही, त्याची घुसळण करावी लागेल. क्रिकेटमध्ये विजय आहे, सहजासहजी मिळणार नाही. तुम्हाला तुमच्या पायांना थांबून जमणार नाही. थांबला तो संपला. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा. हुकला तो संपला. आव्हानांचे लावणी अत्तर, आयुष्याला द्यावं उत्तर, हे दाखवावं लागेल, करावंच लागेल. आणि यावेळेस मात्र फटका चांगला आहे. मिस कम्युनिकेशन, मिस कॉलिंग. कोण जिंकेल ही मॅच? पहिल्या षटकापासून ही मॅच तापलेली दिसते आणि या तापलेल्या मॅच वर जर अपयशाचा थेंब पडला तर तो संपून जाईल. मित्रांनो, एका गरम तव्यावर पाण्याचा थेंब पडला तर तो संपून जातो, चिखलात पडला तर त्याची माती होते
आणि शिंपल्यामध्ये स्वाती नक्षत्रात तोच थेंब जर समुद्रात पडला तर त्याचा मोती होतो. तुम्ही ठरवा तुम्ही कोण आहात. या ठिकाणी स्वतःला ओळखावं लागेल. बिलीव्ह युअर सेल्फ, आत्मविश्वास, आत्मपरीक्षण या सगळ्या गोष्टी दाखवाव्या लागतील, तेव्हा मात्र मॅच मध्ये आपण टिकून राहाल. क्रिकेट दिल से नहीं दिमाग से खेला जाता है, लेकिन क्रिकेट दिमाग से नहीं दिल से देखा जाता है. क्रिकेटवर आपण मनापासून प्रेम करतो, परंतु तोच क्रिकेट आम्ही डोक्यापासून खेळत असतो. आणि हाच क्रिकेट पाहायला मिळतोय वेताळ स्वामी चषक 2020-21. पहिलं षटक संपलं. 9 धावा स्कोर बोर्डवर पाहायला मिळतील. एक नशिबाचा चौकार शेवटच्या चेंडूवर पाहायला मिळाला. बॅट्समन यावेळेस पाहायला मिळेल नॉन स्ट्राईक एंडवर 6 चेंडूपासून लांब होता, आता मात्र स्ट्रायकिंग एंडवर विशाल मोरगे. नक्कीच या वर्षामध्ये सन्माननीय निलेशजी पाटोळे साहेबांनी हा हिरा अचूक टिपलाय. म्हणून काय NP स्पोर्ट्स सातत्याने आम्हाला या वर्षामध्ये अनेक स्पर्धा विजयी होताना आम्ही बघितलेले आहेत. एक छोटासा बदलाव बडे कामयाबी का हिस्सा बन जाता है. स्टान्स चांगला या बॅट्समनचा, चांगली ॲक्शन आहे. आणि ज्या वेळेला आपण टेनिस क्रिकेटचे स्टान्स चांगले असणारे बॅट्समन बघतो ना, त्यावेळेला मात्र त्याची बॅटिंग सुद्धा चांगल्या प्रकारे बघतो. आम्ही काल कैलास भांडेला खेळताना बघितलं, ज्या वेळेला प्रॅक्टिसला येतो कैलास भांडे 50 चेंडूमध्ये 35 चेंडू मला वाटतं महिला मंडळ शाळेवर पाठवतो. ही प्रॅक्टिस आहे. प्रॅक्टिस मेक्स परफेक्ट टू मॅन. सरावाने माणूस परिपूर्ण होत असतो आणि हाच सराव या बॅट्समनच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळतोय. विशाल मोरगे ऑन स्ट्राईक. हा ट्रॅकर बॉल स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला. हे थोडं कठीण असतं आणि निश्चितच आम्हाला शहापूर तालुक्यामध्ये स्क्वेअर कट करणारा एक बॅट्समन आम्ही बघितलेला आहे. त्याचं नाव आहे संदीप निमसे सर. खूप चांगल्या स्क्वेअर कट त्याच्या माध्यमातून आम्हाला सातत्याने पाहायला मिळतात. पहिल्या षटकात धावा आल्या 9. दुसरं षटक मार्गस्थ आहे आणि यावेळेस मात्र कमबॅक केलंय गोलंदाज सुमितने. 2 चेंडू केवळ 1 धाव खर्च केली. पहिल्या चेंडूवर 0, दुसऱ्या चेंडूवर एक सिंगल, सिंगल डबल, सिंगल डबल. क्रिकेटची लाईफलाईन या ठिकाणी वापरताना आणि याचा वापर करताना अष्टविनायक संघाचे खेळाडू आम्हाला पाहायला मिळतील. यस, नो बॉल. काय घडलं, काय बिघडलं, काय पाहायला मिळतं आणि नो बॉल म्हणजे खऱ्या अर्थानं एखाद्या काट्यावर जाऊन पाय घातल्यासारखं होईल. नो बॉल, फ्री हिट असेल, बॅट्समन साठी सुवर्ण संधी असेल. हर्षवर्धन. हो हो हो, थोडा उशिराने खेळण्याचा प्रयत्न झाला असता तर हा फटका सुद्धा सजवता आला असता, परंतु बॉल पडल्यानंतर लगेच बॅट फिरली गेली. नक्कीच बॅटच्या रडारमध्ये चेंडू आला नाही. कोणत्याही प्रकारची यावेळेस धाव घेता आली नाही. निर्धाव चेंडू आणि या निर्धाव चेंडूने चेंडूची सांगता केली गेली. हलक्या गतीने चेंडू फेकले जातात गोलंदाजाच्या माध्यमातून. पण बघायला गेलं तर यावेळेस ओव्हरपिच बॉल. तुम्ही एक सेट बॅट्समनला, हार्ड हिटर बॅट्समनला ओव्हरपिच बॉल फेकू शकत नाही, कारण एकदा का ओव्हरपिच बॉल बॅटच्या रडारमध्ये आले तर मात्र पुन्हा एकदा दिवसात तारे आपल्याला पाहायला मिळतील. नेहरू सायन्स सेंटरचा शो जर कोणी बघितला नसेल तर त्यांनी मॅचच्या मैदानाच्या बाहेर या. नक्कीच दिवसा तारे आपल्याला पाहायला मिळतील, कारण अनेक प्रकारचे बॅट्समन शहापूर तालुक्यामध्ये तयार झालेले आहेत. ते दिवसा तारे दाखवतात. अनेक गोलंदाजांचे मनसुबे त्यांनी उधळून लावलेले आहेत. रात्रीच्या गर्भामध्ये अनेक जणांना झोप येत नसल्याचं कारण उद्या आम्हाला चांगल्या बॅट्समनच्या सोबत खेळायचे आहे. निश्चितच असे अनेक प्रकारचे बॅट्समन आहेत. आम्ही इंटरनॅशनलचा जर विचार केला, ज्यावेळा ख्रिस गेल नावाचा बॅट्समन खेळत असतो त्यावेळा गोलंदाज मनामध्ये कल्पनेचा काहूर, अनेक प्रकारच्या विचारांचा थैमान घातलेला असतो की ख्रिस गेलला कुठे चेंडू टाकायचे की जेणेकरून आपण वाचले जाऊ. कारण एका क्षणात अनेक गोलंदाजांचं करिअर बर्बाद करणारा एकच खेळाडू असेल तो म्हणजे ख्रिस गेल. खूप चांगले खेळाडू आम्हाला क्रिकेटच्या जगतामध्ये पाहायला मिळतील. धावा पाहायला मिळतील स्कोर बरोबर 25 धावा. 25 रन्स. विजयासाठी अजूनही 18 चेंडू आणि 26 धावांची गरज. 18 चेंडू 26 धावा. समीकरण थोडं सोपं झालंय.
जवळपास 8.90 8.90च्या सरासरीने पुढे जायचं आहे. आयुष्याने प्रत्येक विधात्याने प्रत्येक माणसाला वेगवेगळं आयुष्य दिलंय. फक्त ठरवायचं आहे काय, आपण आपल्या डिसिजन पर्यंत जाऊन आपलं आयुष्य आपल्याला स्वतःला घडवायचं आहे. कारण जर आयुष्याचं त्रिकाळावादी सत्य युनिव्हर्सल ट्रूथ असेल, जर मरण, तर खऱ्या अर्थानं ते मरण झाल्यानंतर असं व्हावं की प्रत्येक माणसानं आपण निघून गेल्यानंतर सातत्याने आपल्या विचारांची, आपल्या कर्तृत्वाची आणि आपल्या आयुष्याची नोंद ही घेतली पाहिजे. म्हणून त्यासाठी कर्तव्य महत्त्वाचं आहे. वर्तमानात असं जगा की वर्तमानातील गोष्ट निघून गेल्यानंतर ती गोष्ट इतिहासात जमा झाली पाहिजे. म्हणून म्हटलं जातं मित्रांनो, वेडे इतिहास रचतात आणि शहाणे तो इतिहास वाचत बसतात. यावेळेत इतिहास जमा करावा लागेल, कारण हे मैदान तसं आहे की रणमैदान शोभून दिसतंय. स्कोरबोर्डवर धावा पाहायला मिळाल्या 25, बनवायच्या होत्या 51. 18 चेंडूचा खेळ अजून शिल्लक आणि याच 18 चेंडूमध्ये विजयासाठी अजूनही 26 धावांची गरज. 18 चेंडू 26 धावा, समीकरण थोडं सोपं झालंय. आत्ता मात्र बंटी ढमके सर विचार करत असणार या मॅचमध्ये कोणती ट्रॅजेडी वापरावी लागेल, कोणता कट आणावा लागेल, गनिमी कावा करावा लागेल, तेव्हा मात्र एखादा चक्रव्यूह रचावा लागेल, तेव्हा मात्र अभिमन्यू चक्रव्यूहात अडकला जाईल. फासे टाकावे लागतील, तेव्हा मात्र एखादी शिकार त्या फासामध्ये अडकेल. गळ टाकावा लागेल, तेव्हा मात्र हे गडी माशाच्या स्वरूपात अडकले जातील. एक चांगला चेंडू फेकावा लागेल, तेव्हा मात्र विकेट घेतली जाईल. चांगली गोलंदाजी करावी लागेल, अन्यथा वेताळ स्वामी बी संघाला या मोठ्या अडसरांना सामोरं जावं लागेल. आतापर्यंत 2 षटकाचा खेळ झालाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्डवर धावा पाहायला मिळतील 25. विजयासाठी 18 चेंडू आणि अजूनही 26 धावांची गरज. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज यावेळेस पाहायला मिळेल. कोण आहे? गौरव. गौरवने पहिले षटक खूप चांगल्या पद्धतीने हाताळलंय. केवळ 9 धावा खर्च केल्यात. तदनंतर मात्र गौरवला यावेळेस पुन्हा कर्णधारानं आणलंय. याचं कारण असेल, कारण क्वालिटी पाहायला मिळाली पहिल्या षटकामध्ये. चांगली बॉलिंग, मंडाटरी पॉवर प्ले, परंतु विशाल मोर्गे आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. इनसाइड आउट चेंडू निघून जाईल. डीप एक्स्ट्रा कव्हर, बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्ट्रॉंग झोन आहे विशालचा, कारण ज्या वेळेला बॅटचा फ्लो आपण बघितला तर खूप चांगल्या प्रकारे बॅटिंग करतो. हा चौकार तर आला बॅट्समन विशालच्या बॅटमधनं. ही क्षमता या बॅट्समनकडे आहे, खूप चांगली बॅटिंग करतो. कौशल्याचा सातत्याने विजय झाला. यावेळेस बॅट आडवी केली, पॉइंटला क्षेत्ररक्षक दिसला होता, परंतु अप्रतिम झेल. क्रिकेटची व्याख्या या ठिकाणी या चेंडूवर पूर्ण झाली. टेक द कॅच, ओन द मॅच. जर तुम्हाला चांगल्या प्रकारे जिंकायचं असेल तर तुम्ही झेल सोडू शकत नाही. याचं कारण असेल, कारण आपण झेल जर पकडला तर गोलंदाजाचं थोडंसं मनोधैर्य, कॉन्फिडन्स लेवल वाढली जाते आणि झेल विकेट गेल्यानंतर येणाऱ्या नवीन बॅट्समनवर थोडासा दबाव असतो. यावेळेस मात्र एक महत्त्वपूर्ण विकेट विशालच्या माध्यमातून. जयेश थोरात लवकरच बाद झाले पहिल्या चेंडूवर. तदनंतर मात्र येणाऱ्या बॅट्समन हर्षवर्धन ही मॅच कुठेतरी फिरवली गेली. विजयाचा सुगंध दरवळला होता, परंतु पुन्हा एकदा तीच फुलं थोडीशी कुस्करताना यावेळेस पाहायला मिळतोय. गोलंदाज हर्षवर्धन, बॅट्समन विशाल बॅक टू द पवेलियन. थोडासा नाराज असेल. नवीन बॅट्समन मैदानात जातोय. वैभव कमबॅक करतोय. गोलंदाज गौरव, कारण करावा लागेल. ही मॅच अजूनही थोडीशी कठीण असेल दोन्ही संघासाठी. क्या बात आहे. अचूक टप्पा यावेळेस पाहायला मिळतोय. आउट ऑफ द ऑफ स्टम्प्स, उजव्या स्टम्पच्या थोडा बाहेर. अक्षयजी राखाडे यांचं शुभ आगमन या ठिकाणी होत आहे. थँक्यू सो मच. आपण आलात. एक चांगले स्कोररची भूमिका आपण सातत्याने बजावलेली आहे.
खूप चांगले स्कोरर या स्पर्धेच्या माध्यमातून आम्हाला आजपर्यंत अनुभवायला मिळाले. गेल्या 28 डिसेंबर पासून ते 31 डिसेंबर पर्यंत या 4 दिवसामध्ये चांगले स्कोरर या स्पर्धेला लाभले. थँक्यू. गोलंदाजी मार्कवर तयार. गोलंदाज गौरव. चांगली बॉलिंग या ठिकाणी पाहायला मिळते. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू पडल्यानंतर आतमध्ये येताना दिसला. बॅट्समनच्या नजरेमध्ये चेंडू भरला जात नाही. ही मॅच कुठेतरी कठीणाकडून सोप्याकडे आणि सोप्याकडून कठीणाकडे जाताना पाहायला मिळेल. कारण आपण पहिल्या षटकाचा विचार सातत्याने करू, केवळ 9 धाबा. तदनंतर मात्र दुसरं षटक अतिशय महागडं विशालने धुमाकूळ घातला. हर्षवर्धनने चांगली बॅटिंग केली. तब्बल 4 चौकार मारले गेले. 16 धाबा सुमितच्या गोलंदाजीवर काढल्या गेल्या. तदनंतर मात्र गौरव पुन्हा आला. कारण एक एक खेळाडू ही मॅच पूर्णपणे बदलवू शकतो आणि ती मॅच बदलवून आपल्या संघाला विजय मिळवून देण्यासाठी गोलंदाजी मार्गावर गोलंदाजी येईल. गौरव आतापर्यंत 4-3 चेंडू फेकले. एक चौकार आल्यानंतर कमबॅक केलंय. अचूक टप्पा पाहायला मिळाला. गौरवच्या हातातनं चेंडू फेकला जातोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. ओव्हर पिच बॉल. पेस नव्हता. यावेळेस मात्र खूप हलक्या गतीने चेंडू फेकला गेला. यावेळेस दुसऱ्या धावेचा प्रयत्न. थ्रो मात्र खराब. 2 धावा कंप्लीट. क्षेत्ररक्षण झालं, परंतु थ्रो जर चांगल्या पद्धतीने असेल ना तर दुसऱ्या धावेपासून आपण थोड्याशा अडचणी निर्माण करू शकतो. आमच्या शहापूर तालुक्यामध्ये एक चांगला थ्रो एका खेळाडूचा होतो. तो चांगला थ्रो करणारा खेळाडू म्हणजे मयूर दिनकर. आम्हाला सातत्याने अनेक स्पर्धा आठवतात. लॉंग ऑनवरून डायरेक्ट किपरच्या हातामध्ये थ्रो फेकला जातो आणि ज्याचा थ्रो स्ट्रॉंग असतो ना तो संघ आणि तो खेळाडू सातत्याने क्रिकेटच्या मनपटलावर उमटला जातो. यावेळेस सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केलाय. फटका तर चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाला नाही. यावेळेस एकच सिंगल डबल. थोड्याशा अडचणींना सामोरं जावं लागतं या मॅचमध्ये अष्टविनायक संघाला. कारण वेताळ स्वामी संघाने प्रथम बॅटिंग केली. 5 षटकामध्ये 50 धावा आणि विजयासाठी 51 धावांचं आव्हान ठेवलं. ते आव्हान पेलण्यासाठी थोडीशा संकटांना सामोरं जावं लागतंय. कारण अजूनपर्यंत ती धावसंख्येची गती आहे ती दुसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळाली. परंतु पुन्हा एकदा गौरव आला. गौरवने चमत्कार केला आणि या चमत्काराला नमस्कार करायला पाहायला मिळतोय. कारण फक्त आणि फक्त 2 षटकांचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 9 धावा आणि दुसऱ्या षटकामध्ये 7. एकंदरीत 2 षटकामध्ये धावा खर्च केला गौरवने 16. दुसऱ्या षटकामध्ये 16. एकंदरीत धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळेल 32 धावा, 32 रन्स. आता मात्र विजयासाठी 12 चेंडू आणि अजूनही 19 धावांची गरज. 12 चेंडू 19 धावा. मी तर म्हणेन मॅच अजून बॅलन्स आहे. डेफिनेटली कोण जिंकेल ही मॅच अजून सांगता येणार नाही. कारण या मॅचचा निकाल यायचा अजूनही बाकी आहे. शर्यत अजून संपली नाही. कारण मी अजून जिंकलो नाही हे सांगत असताना दोन्ही संघ आम्हाला सातत्याने पाहायला मिळतात. मॅच खूप चांगली आहे. अष्टविनायक आणि वेताळ स्वामी बी या 2 संघाच्या दरम्यान बंटी ढमके या संघाचे आधारवड विकेट किपरच्या भूमिकेमध्ये सांगत असताना भिवू नका, मी तुमच्या पाठीशी आहे. सातत्याने मनामध्ये जिंका. रणशिंग फुंकायचे असेल, विजयाचा शंखनाद करायचा असेल तर तुम्हाला मनामध्ये जिंकावं लागेल. मनगट आणि मस्तिष्क जाग करावं लागेल. आमच्या आयुष्यातील दुःख आम्हाला बाजूला ठेवावं लागेल. आपल्या आयुष्यातील विचार थोडे बाजूला ठेवून आम्हाला क्रिकेटच्या थिएटरमध्ये घुसावं लागेल आणि आतापर्यंत या क्रिकेटचे स्वर आमच्या कानावर घुमावे लागतील. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. कुणाल. हर्षवर्धन आहे. स्टान्स चांगला आहे. फटके चांगले मारतो. अनुभव आहे बॅटिंगचा पाहायला मिळालंय दुसऱ्या षटकापासून. यावेळेस उत्तप्पा स्टाईलने फटका सजवला. चेंडू निघून जाईल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा. षटकार तर आला. क्रुशियल मोमेंटला आलेला हा षटकार. हर्षवर्धन क्या बात आहे. शॉर्ट ऑफ गुडलेनचा चेंडू पुढे आल्यानंतर ओव्हर पिच घेतला गेला. बॅटवर मिडल ऑफ केलाय. चेंडू निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. पुन्हा एकदा कॉपी बुक स्टाईलने चेंडू उडवलाय. मैदानाच्या बाहेर चेंडू जाईल का? जजमेंट चुकली गेली. लेझी क्रिकेट होतोय आणि या वेळा जर तुम्ही असा क्रिकेट खेळत असाल तर तुम्ही विजयाचे हक्कदार होऊ शकत नाही. मी तर म्हणेन डेफिनेटली. कारण क्रिकेटमध्ये या चुका तुम्हाला सुप्रीम कोर्ट सुद्धा माफ करणार नाही. निश्चितच चौकार आला आणि आपण झेल कोणाचा सोडलाय तर बॅट्समन हर्षवर्धनचा, ज्याने आतापर्यंत विस्फोटक बॅटिंग केली. आतापर्यंत त्याच्या बॅटमध्ये 5 चौकार लागले. एक मोठा फटका षटकार सुद्धा लागलाय. मिनिमम मॅक्झिमम ही बॅटिंग बॅट्समन हर्षवर्धनच्या माध्यमातून पाहायला मिळाले. निश्चितच वेताळ स्वामी बी संघाला जर अपयशाच्या छायेत ढकलणारा जर कोण बॅट्समन असेल तो बॅट्समन म्हणजे हर्षवर्धन. हाफ ट्रॅकर बॉल. यावेळेस चेंज ऑफ पेस. थोडी गती पाहायला मिळाली. यापूर्वीचा चेंडू बघितला थोड्या हलक्या गतीने फेकला होता. चेंडूला स्पीड नव्हता. यावेळेस मात्र चेंडूला स्पीड पाहायला मिळाला. पेस थोडासा पाहायला मिळतोय. टप्पा मात्र अचूक पाहायला मिळतोय. चांगला बॉल यावेळेस फेकला जातोय. कमबॅक केलंय गोलंदाज कुणालने. कारण 12 चेंडू आणि 19 धावांची गरज असताना 10 धावा तर लागल्या.
फक्त आणि फक्त अजूनही 9 धावांची गरज असेल ती अष्टविनायक संघाला. पुन्हा एकदा यावेळेस एज लागले, बंटीला संधी असेल. हो हो, पुन्हा एकदा कॅच ड्रॉप, झेल सुटला जातोय. आजचा दिवस 31 आणि खऱ्या अर्थानं या विजयाची पार्टी पुन्हा एकदा हर्षवर्धनच्या बाजूने पाहायला मिळते. यापूर्वीच्या चेंडूवर चौकार आला आणि या चेंडूवर मात्र हर्षवर्धनला पुन्हा एकदा जीवनदान. क्रुशियल मोमेंटला आपण झेल सोडताय. लेझी क्रिकेट, अनएज्युकेशनल क्रिकेट, अभ्यास थोडा अपूर्ण, अनुभवाची कमतरता. बंटी ढमके, एक चांगल्या खेळाडूकडून होणारी चुका यावेळेस पाहायला मिळतील. हो हो, जास्त फायदा यावेळेस मात्र या चेंडूवर पाहायला मिळणार नाही. एकच सिंगल संघाच्या खात्यामध्ये पुन्हा एकदा लिहिली जाईल. धावसंख्या पाहायला मिळेल धावफलकावर जवळपास 44 धावा. फक्त आणि फक्त 7 चेंडू आणि 7 धावांची गरज. 7 चेंडू 7 धावा, समीकरण सोपं झालंय. गोलंदाज तयार, कुणाल. हो हो हो, निश्चितच पुन्हा एकदा हलकीशी कट पाहायला मिळाली. डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक यावेळेस पाहायला मिळतोय. नक्कीच कव्हर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न यावेळेस झालाय. 2 धावा आल्या, षटक संपलं. नॉन स्ट्रायकर वर येईल बॅट्समन हर्षवर्धन आणि स्ट्रायकिंग वर असेल वैभव. 6 चेंडू 5 धावा हे समीकरण या ठिकाणी बनलंय. परंतु या 6 चेंडू आणि 5 धावा होतील का? कठीण सुद्धा नाही आहेत, सोप्या सुद्धा नाही आहेत, अशक्य नाही आहेत, शक्य नाही आहेत. कारण इम्पॉसिबल सेज आय एम ऑलवेज पॉसिबल. परंतु क्रिकेटमध्ये कोणती व्याख्या, या व्याख्येला क्रिकेटमध्ये माफी नाही आहे. आम्ही म्हणतो वेल बिगन इज हाफ डन. चांगली सुरुवात म्हणजे आपलं अर्ध काम पूर्ण. परंतु अर्ध्यावर जाऊन सुद्धा ज्या पद्धतीने एखादा पत्त्यांचा बंगला तयार होत असतो आणि हवेची छानशी झुळूक यावी आणि त्या झुळक्यानिशी पत्त्यांचा बंगला मोडावा, मोडकळीस यावा, पत्त्यांचा बंगला उडून जावा, त्याच पद्धतीने ही मॅच कधी कुठे कधी उडून जाईल हे सांगता येत नाही. कोण जिंकेल हे आम्हाला लवकर सांगता येत नाही. आम्ही शांततेने एकमेकांच्या कानामध्ये सांगू शकतो कोण जिंकेल मॅच, परंतु डेफिनेट ही मॅच कोण जिंकेल अजूनही सांगता येणार नाही. याचं कारण आहे अजूनही 6 चेंडू शिल्लक आहेत आणि या 6 चेंडूमध्ये विजयासाठी 5 धावांची गरज असेल ती अष्टविनायक संघाला. होतील का? शेवटचं षटक येईल गोलंदाजी मार्कावर. गोलंदाज दीपक, नेत्र दीपक गोलंदाजी करावी लागेल दीपकला. स्ट्रायकिंगवर बॅट्समन वैभव. 6 चेंडू 5 धावा. हो हो, लेंथ बॉल. यावेळेस मात्र बॉल पूर्णपणे फुल टॉस नव्हता, बॅट पर्यंत पोहोचला नव्हता. बॅट आडवी गेली, एज लागली गेली, एक सिंगल धाव येईल. 5 चेंडू 4 धावा. परंतु ओव्हरपिच बॉल पासून सावध व्हावं लागेल गोलंदाज दीपकला. कारण हर्षवर्धन आतापर्यंत बॅटिंगचा चमत्कार, बॅटिंगचा क्लास, क्रिकेटची व्याख्या त्याच्या बॅटला माहिती आहे आणि ती बॅट मात्र चौकार षटकारांची भाषा सातत्याने बोलते. चौकार षटकार याच्या बॅटमधून आलेत. बॅट्समन हर्षवर्धन आम्हाला पाहायला मिळतोय. 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 4 धावांची गरज असेल. यावेळेस ह्या 6 धावा पाहायला मिळाल्या. विजयी फटका हर्षवर्धनच्या बॅटमधनं. चेंडू निघून जातोय मैदानाच्या बाहेर. होईल हर्ष अष्टविनायक संघाला. आपण जिंकलात, दणदणीत विजय. कॉंग्रॅच्युलेशन्स, हार्दिक हार्दिक अभिनंदन. त्याचबरोबर कौतुक केलं जाईल वेताळ स्वामी बी संघाचं. आपण संघर्ष केला परंतु याच संघर्षातून मार्ग सापडला नाही. आपण जिंकलात अष्टविनायक संघ. कॉंग्रॅच्युलेशन, हार्दिक हार्दिक अभिनंदन. पुढील मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तत्पूर्वी